की इंग्रजी माध्यमाच्या करावा असा प्रस्ताव आलेला सभागृह नेत्यांच्या मार्फत. त्याला आम्ही विरोध दर्शवला. विरोध दर्शवण्याचं कारण एकच होतं की तुम्ही सरसकट सर्व शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या करू नका. कारण आज जवळपास 50,000 विद्यार्थी नवी मुंबईतून मराठी भाषेत शिक्षण घेत आहेत आणि त्या सर्व मुलांवर अन्याय होईल एक प्रकारचा. कारण मराठी भाषा टिकली पाहिजे हे जर आपण बोलतो तर त्यावेळी तुम्ही अख्ख्याच्या अख्खी शाळा पूर्ण करत असाल इंग्रजी माध्यमाची, ती चुकीची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी जो काही आता प्रस्ताव महापालिकेत टाकलेला आहे तो म्हणजे सर्व मराठी ज्या शाळा आहेत त्या इंग्रजीमध्ये करण्याचा असा त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. परंतु मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित देसाई यांनी त्याला विरोध केलेला आहे. सर, काय सांगाल या संदर्भात? ज्या दोन तुमच्या महासभा झाल्या या सभेमध्ये हा प्रस्ताव आलेला होता. गेल्या महासभेत हा प्रस्ताव आला, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी त्याला प्रखर विरोध दर्शवला. कारण महापालिकेच्या ज्या शाळा चालू आहेत त्या सरसकट ह्या वर्षापासून की इंग्रजी माध्यमाच्या करावा असा प्रस्ताव आलेला सभागृह नेत्यांच्या मार्फत. त्याला आम्ही विरोध दर्शवला. विरोध दर्शवण्याचं कारण एकच होतं की तुम्ही सरसकट सर्व शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या करू नका. कारण आज जवळपास 50,000 विद्यार्थी नवी मुंबईतून मराठी भाषेत शिक्षण घेत आहेत आणि त्या सर्व मुलांवर अन्याय होईल एक प्रकारचा. कारण मराठी भाषा टिकली पाहिजे हे जर आपण बोलतो तर त्यावेळी तुम्ही अख्ख्याच्या अख्खी शाळा पूर्ण करत असाल इंग्रजी माध्यमाची, ती चुकीची आहे. जर तुम्हाला इंग्रजी या विषयावर फक्त भर द्यायचा आहे तर इंग्रजी भाषाला आमचा विरोध नाहीये. इंग्रजी भाषेसाठी ज्या गोष्टी करता येतील, चांगले शिक्षक नेमा, इन्फ्रास्ट्रक्चर नेमा, इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स करा, सुट्टीकालीन काही कोर्स चालू करा, इंग्रजी भाषा प्रगल्भ करा, आम्हाला त्याचा विरोध नाही. परंतु सगळे विषय इंग्रजी भाषेत करावे ह्याला विरोध आमचा असणार आहे आणि त्या दिवशी सुद्धा मी तो नोंदवला आणि सभागृहाबाहेर सुद्धा मी आंदोलन करणार आहोत. आता याला विरोधक जे होते त्यांनी काय याच्याबद्दल विरोध वगैरे काय केलेला आहे का? नाही, त्या दिवशी तहकूब सभा झालेली आहे ऍक्च्युली आणि वेळ संपल्यामुळे 7 वाजेपर्यंत सभा घेतली जाते. तर त्यावेळी तहकूब सभा झाली. आता ज्यावेळी 1 तारखेला ही तहकूब सभा होणार आहे पुन्हा, त्याच्यावर हा विषय परत पटलावर येण्याची शक्यता आहे. तर त्यावेळी लक्षात येईल विरोधक काय कुठल्या भूमिकेत आहेत. परंतु एक ओव्हरऑल मी बघितलं त्याच्यामध्ये तर सर्व नगरसेवकांचं असं मत होतं की आमच्याकडे सुद्धा इंग्लिश मिडियमची शाळा असावी. हा जो सर्वांचा जो काही रेटा होता त्याच्यावरनं असं जाणवतं की दोन्ही विरोधी पक्ष असतील आणि सत्ताधारी असतील यांचं काय या बाबतीत एकमत होतंय असं मला दिसत होतं. परंतु जरी आमची संख्या कमी असली तरी त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जो विरोध दर्शवायचा आहे तो विरोध आम्ही दर्शवलेला आहे आणि सभागृहामध्ये सुद्धा विरोध दर्शवतोय आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आम्ही या बाबतीत अनेक शिक्षण तज्ञांशी बोललेलो आहोत, अनेक मुख्याध्यापकांशी बोललेलो आहोत आणि याला त्यांचा सुद्धा विरोध आहे. आम्ही सर्वांना घेऊन एकत्र एक आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहोत. हा जो प्रस्ताव महापालिका सत्ताधाऱ्यांनी घेतलेला आहे त्याला मनसेचा तो विरोध आहे. त्याचबरोबर बाहेर सुद्धा त्यांनी मुख्याध्यापक असतील, अन्य जे उच्च शिक्षित आहेत ज्यांचा अभ्यास दांडगा आहे त्यांना सुद्धा बरोबर घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.